दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहे। मात्र या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं असून जिल्ह्यात गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून घाईगडबडीत गॅस सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। घरगुती एलपीजी गॅसच्या तुटवड्याबद्दल काही अफवा पसरत असल्याचं निदर्शनास आलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाईगडबडीत गॅस सिलेंडरचा साठा निर्माण करू नये आणि अशाच एलपीजी गॅसचा जो उपयोग आहे तो फक्त घरगुती वापरासाठी करण्यात यावा, अन्य कोणत्याही कामासाठी वापर करू नये असं आवाहन करण्यात येत आहे। आमच्याकडं आज मितीला 12,084 सिलेंडर अवेलेबल आहेत आणि एक सिलेंडरचं वितरण झाल्यानंतर दुसऱ्या सिलेंडरचं बुकिंग भारत सरकारचं जे पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मंत्रालय आहे आणि एचपीसीएल आणि बीपीसीएल कंपन्या यांच्या निर्देशाप्रमाणे दुसऱ्या सिलेंडरचं बुकिंग 25 दिवसानंतर करण्यात येते। त्यामुळे हे नागरिकांनी याबाबत त्यांना सूचना देण्यात येत आहे की दुसऱ्या सिलेंडरचं बुकिंग 25 दिवसानंतर होत आहे। आपल्याकडं जे काही गॅस एजन्सी आहेत त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत सिलेंडरचं बुकिंग झाल्यानंतर सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो कमीत कमी वेळेत करण्यात यावा। त्याच्यानंतर जे आश्रमशाळा आहेत, रुग्णालय आहेत आणि जे मध्यान्ह भोजनाचे संस्था आहेत यांना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत चालू आहे, त्याच्याबद्दलही कोणतीही अडचण नाही। त्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यात येते की आपण कोणतीही अफवांवरती विश्वास ठेवू नये। कोणताही काळाबाजार किंवा साठा जर आपल्या लक्षात आला तर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा। धन्यवाद। जिल्ह्यात गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून ग्राहकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत। पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमानुसार एका सिलेंडरच्या वितरणानंतर दुसऱ्या सिलेंडरचं बुकिंग 25 दिवसांनंतर करण्यात येतं, याची आठवण करून देण्यात आली आहे। गॅस एजन्सींना देखील सूचना देण्यात आल्या आहेत की बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना लवकरात लवकर सिलेंडरचा पुरवठा करण्यात येईल असं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। रुग्णालय, आश्रमशाळा आणि मध्यान्ह भोजन संस्थांना देखील व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे। गॅसचा काळाबाजार किंवा अनधिकृत साठा होत असल्याचे निदर्शनास आलं तर तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाने केलंय। ब्युरो रिपोर्ट, दक्ष पोलीस न्यूज।